असून त्यांना वैयक्तिक कारण काही नसताना सुद्धा पोलीस स्टेशनला सारखं वारंवार बोलवत आहे. विनाकारण काही सुद्धा सांगत नाही. नुसतं या बसा आणि जावा. काही कारण ते तुम्ही सांगा, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करताय ते तरी सांगा. बस एवढंच माझं म्हणणं की आम्हाला परत काही त्रास देऊ नका. त्यांच्यामुळे त्यांना आता ऍडमिट करायला लागले. त्यांना डिप्रेशनमध्ये जाऊ लागले. त्याच्यामुळे काय करायचं, मी माझी एक पोरगा सुद्धा ऍडमिट आहे. एक पोरगा राहणे, मी कोणाकडे बघणार. बस माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला त्रास देऊ नका. ओके. शुगर वाढली आणि बीपी पण वाढलाय. छातीत त्याच्यामुळे दुखायला लागले. अटॅकही पण येऊ शकतो म्हणजे. मग काय करायचं आम्ही तर कोण आहे तेव्हा नवरात्र इकडं तिकडं मी काय करणार. बस मला फक्त माझा न्याय हवाय. बस मला काही बाकीचं माहिती नाही. मी सगळ्या विनंती करत आहे की ह्याच्या पुढे माझ्या नवऱ्याचं काही झालं तर पोलीस स्टेशन जबाबदार राहील. आज अचानकपणे आमच्या एक मेट्रो मार्गाचा असल्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आलो. आल्याच्यानंतर अर्पणा सुनील माने ह्या तिथे आम्हाला भेटलेले आहेत आणि त्यांचाही डिपार्टमेंटशी संलग्न असणारा मॅटर असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे देखील तक्रार दिलेली आहे दलित महासंघामध्ये. आणि अनुषंगानं खरं तर पोलिसांची कारवाई नवीन बाहेर यायला लागली. आज आपण पाहतो दिल्लीचं आंदोलन असेल, तिथली स्थानिक आंदोलन असतील, पोलीस कशा पद्धतीचं या लोकांना, सर्वसामान्य लोकांना वागणूक देत आहेत हे जिवंत उदाहरण अर्पणा दिलीप मानेचं समोर आहे. त्या रडतायत मीडियाच्या समोर. आणि कुठलंही कारण नसताना सातारा सेफ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्यांना वारंवार बोलवून बसवून घेतात आणि काही न सांगता पुन्हा अधिकारी निघून जातात. तो बिचारा बसून घरी जातो. त्या मानसिकतेतून त्याचा BP वाढलेला आहे, शुगर वाढलेले आहे आणि त्याचं छातीमध्ये धडधड होते असं त्या म्हणतायत. आणि डॉक्टरांनी सांगितलं अटॅकही येऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना याचं काही गेलं गेलं नाही. कुणी मेला गेला तरी त्यांना काही याचं सोय सुखत नाही. मात्र दलित महासंघाकडे तक्रार आल्याच्या नंतर इथले जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचं सांगणं आहे की अशा पद्धतीची वागणूक महिलांना दिली जाते का, महिलांचा आदर पोलीस करतात का नाही, हा प्रश्न दलित महासंघाकडे आलेला आहे. मात्र दलित महासंघ मी आज या ठिकाणी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगतो की महिलांचा जो पोलीस आदर करणार नाही त्याला आम्ही सोडणार. मात्र ही लोकशाहीचं राज्य आहे, हे घटनेचं राज्य आहे आणि घटना ही सर्वांना समानता न्याय मिळाला पाहिजे. मात्र ह्या महिला ज्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रडतायत हे डोळ्यातलं अश्रू तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याचा जो काय त्यांच्यावर झालेला अन्याय आहे तो त्यांना निस्तारावा लागेल असा या ठिकाणी मी इशारा देतो. आणि मेत्रे साहेब कोण आहेत मला माहीत नाही. मात्र त्यांनी त्यांच्या मालकांना वारंवार बोलवून जो त्रास दिलेला आहे याची SP खात्याने चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीने मागणी करतो.